कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू 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 एक एक करून माझ्या कानाखाली वाजवले. मी माफी मागत होते, हात जोडून रिक्वेस्ट करत होते की प्लीज प्लीज असं नका करू. पण या ग्रेट अहिल्या देवी किर्लोस्करला माझी दया नाही आली. उलट मला जेलमध्ये पाठवून दिलं सगळ्यांना. माझा बिझनेस, माझी रेप्युटेशन, माझी प्रॉपर्टी सगळं 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 पाण्यात गेलं. मी ना जेलच्या त्या कोठडीत बसून रात्रंदिवस एकच विचार करत होते की असं काय केलं ज्याने माझा प्लॅन फसला ना. आता जामिनावर बाहेर आल्यावर सुद्धा मी लपून छपूनच वार करणार होते तुमच्यावर. पण मग मला बोर झालं. बिकॉज दॅट गोरिला वॉर इज नॉट माय स्टाईल. म्हणून ठरवलं अहिल्या देवी किर्लोस्करला समोरासमोर जाऊन टशन द्यायची. सो हिअर आय एम. ईशा, तुझ्यासारख्या माणसांची स्वप्नच राहतात, ती खरी होत नाहीत अगं. काय होणार, काय करणार आता मी आयुष्यात? बाप्पा वाचव मला. तुमच्या पावलट लाडक्या मुलामुळे झालं सगळं. का वागलास यार असं माझ्याशी तू? किती प्रेम केलं होतं तुझ्यावर. हा, मला सांग, मी कुठे कमी पडले? का असं केलंस तू माझ्यासोबत? लग्न ठरलं होतं आपलं, तरी पण मला धोका दिला. कामानिमित्त त्या गावाला जातोय सांगून ही असली गाणी घेऊन आलास का सोबत? आणि ती नाही घाण तुझ्या डोक्यात भरली आहे. आणि हे प्रेम वगैरे शब्द आहे ना, तू बोलूच नको. तुझ्या तोंडून सोबतच नाहीत ते. लायकी नाहीये तुझी प्रेम हा शब्द बोलायची सुद्धा. तू एक पोटारडी, नीच आणि घाणेरडी मुलगी आहेस. कोण असं रोड बोलूस माझ्यासोबत प्लीज? हे बघ, मी इथे तुझ्यासाठी आली आहे ना. हा, तू एक काम कर, तू या नॉनसेन्स प्रियाला डिवोर्स देऊन टाक. मग आपण परत एकदा लग्न करूया आणि छान छान एकत्र राहूया. मला चालेल सेकंड हँड नवरा, मी करेन ऍडजस्ट. बेबी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.